सावित्री, मला कळतंय कालच्या प्रसंगानंतर घराबाहेर पाऊल टाकणं सोपं नाही, पण टाकावं लागेल. सावित्री, जर तू आत्ता थांबली ना तर राष्ट्र थांबल, स्त्रीचं उत्थान थांबल. हा क्षण, ही वेळ पुन्हा येणार नाही. खूप जमून आणलंय ग सगळं. पण मालक, ते शेणाचे गोळे सावित्री, तुझ्या अंगावर जसे शेणाचे गोळे आलेत ना, तसे तुझ्या वर्गात मातीचे गोळे आलेत. त्यांना आकार दे, त्यांना घडव, त्यांना शिकव. हे बघ, तुला विरोध करणाऱ्यांना हे माहित नाही की शाळेत येणाऱ्या मुलींपैकी काही मुली ब्राह्मणांच्या सुद्धा आहेत. शिवाय जोशी, मोकाशी, थत्ते, विंचूरकर आपली मुलगी पाठवणार आहेत. गोपाळ हरींच्याकडून 2 मुली अजून येणार आहेत. याचाच अर्थ अर्धा विरोध आहे, अर्धा नाही. सावित्री, आपल्याला तो अर्धा विरोध फक्त मोडायचा आहे. बघ सावित्री, आपण जर ब्राह्मणांच्या विरोधात असतो तर ब्राह्मणांनी आपल्या मुलींना शाळेत कशाला पाठवलं असतं. पण त्यांनी पाठवलं तर त्यांना आपली तळमळ समजली. सावित्री सावित्री, तुझा नकार म्हणजे मुलींच्या शिक्षणाला विरोध करणाऱ्यांचा विजय. अरे ज्योती, तुझं समजा म्हणणं मान्य आहे बघ, पर तुझ्या या हट्टापायी सावित्रीच्या जीवाशी खेळवायला न ग. अरे लहान आहे पोर, तुझ्या भिड्या खातर शिकली ती. तुझ्यावर लय जीव आहे पोरीचा, म्हणून तू सांगतो ना ते समज करते बघ. पर तू बी तिच्या कोवळ्या वयाचा विचार कर की. आणि मला सांग, तिला इथं संसार करायला आणलंय का शेणा मातीचे गोळे खायला र? अहो अगं, पण ते काही नाही. तिला शिकवलं इथवर ठीक आहे, पर आता नको. अरे पोरगी एकटी दुकटी बाहेर जाती या. अपघात कुठून आलेला दगड तिला लागला आणि पोर जायबंदी झाली तर कोणी निस्तरायचं? ते काही नाही बाबा, तुला जे पाहिजे ते तू कर, पर उगा तिची फरफट करू नगस. सावित्री, तुझं काय म्हणणं आहे? ठीक आहे साहेब, राहू द्या.